मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू, मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं मेरा सब कुछ तू। हर कर्म अपना करेंगे, हर कर्म अपना करेंगे, ऐ वतन के लिए। त्याच्या जोडीदार शिक्षणासाठी लढला होता अण्णाभाऊसाठी चमत्कार आला। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव देवानंद शिरसागर, मी इयत्ता 9वी अ मध्ये शिकत आहे। मी आज आपल्यासोबत थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे। अण्णाभाऊ साठे थोर समाजसुधारक लेखक आणि क्रांतिकारक होते। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यात वाटेगाव या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे, त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालूबाई असे होते। ते खूप गरीब वाढले। ते लहानपणी फक्त 20 दिवस शाळेत गेले, पण त्यांनी आयुष्य अनुभवातून शिकून घेतले। त्यांनी न शिकता 25 कादंबऱ्या कथा लहान व पोवाडे लिहिले। त्यांनी आपले संघर्ष समाजाचे वास्तव्य मानले। त्यांनी आपले समाजात जगण्यासाठी दिले त्यांनी अभिमानाचे स्थान, समाजात जगण्यासाठी दिले त्यांनी अभिमानाचे स्थान। साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण, केला समाजाचा पुनर्निर्माण। नमस्कार, मी कुमारी शिंदे शिकवते, इयत्ता 9वी अ ची विद्यार्थिनी। आज आपल्या समोर विषय म्हणते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। आपले विचार, कार्य व प्रतिमा यातून लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। अण्णाभाऊ सब कुछ मैं मेरा सब कुछ तू। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर सर्ववीर भाऊराव पाटील, रयत माऊली कैलासवासी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आणि लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे या महान विभूतीच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आपले मार्गदर्शक विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक माननीय श्री जाधव साहेब निमित्तामुळे ते आज तिथे उपस्थित नाहीत। त्याचप्रमाणे विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय आदरणीय श्री कोळेकर सर, सर्व शिक्षक, सहकारी, बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जिंकण्यासाठी लढायचं हा कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन खरं तर आपल्यामध्ये ती विविध वृत्ती यावी, लढण्याची प्रेरणा यावी म्हणून हा कार्यक्रम आहे।